नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. सध्या औसा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आपल्या सर्वांना माहीत आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी मोठमोठे नेते या ठिकाणी या शहरामध्ये येत आहेत. वेगवेगळे वादे इथं आपल्याला करताना दिसून येत आहेत. या सगळ्यामध्ये लोकांच्या मनात काय आहे हे शोधण्याचं काम महाराष्ट्र जीवन सध्या करत आहे. अवघे काही दिवस आता मतदानाला शिल्लक आहेत आणि प्रचार जोरशोर पे हे म्हणायला हरकत नाही. प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या गल्लीमध्ये आता नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील, पक्षाचे विविध कार्यकर्ते असतील, त्यांची धावपळ आपल्याला पाहायला मिळते. आपण मॅक्झिमम लोकांसोबत चर्चा करणार आहोत आणि जनतेच्या मनामध्ये काय नेमके प्रश्न, जनतेच्या मनातला उमेदवार कोण, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे औसा शहरामध्ये तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. एकतर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, परंतु महायुतीमध्ये सध्या दोन गट या औशामध्ये आहेत. एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अफसर शेख हे वेगळ्या पद्धतीने लढत आहेत आणि इथले स्थानिकचे आमदार अभिमन्यूजी पवार हे वेगळ्या पद्धतीने ते लढताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि महाविकास आघाडी यांचे एक उमेदवार. तर महाविकास आघाडीमध्ये 2-3 पक्ष एकत्रित मिळून इथं निवडणूक लढवत आहेत. बघूया आता आपण आपल्यासोबत आज ज्या पाहुणे आहेत, आजचे जे चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत ते ॲडव्होकेट मंजुषा रुपेश माडजी मॅडम आपल्यासोबत आहेत, ज्या महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. मॅडम, या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. जसं मी तुमचा विषय माहिती पहिला आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपण बऱ्याच काळापासून राजकारणामध्ये आहात. म्हणजे मागं तुळजापूरच्या नगराध्यक्ष म्हणून तुम्ही काम पाहिलेलं आहे. तर आता हा योग कसा आला किंवा हे आधीपासूनच ठरलेलं होतं की औषधासाठी आपल्याला नगराध्यक्षपदासाठी लढायचं आहे का काही अचानक सगळं घडलं, काय वाटतं? सगळं अचानकच घडलं. आई भवानीची कृपा असावी किंवा तिच्या मनात असावं की तुळजापूरला जसं काम केलंस, जसा कामाचा ठसा उमटायला, तसं औशाची नगरपालिका ही 25-30 वर्षापासून एकाच घरात घाण पडली आहे, तर ती जाऊन स्वच्छ करा असा आदेश आई भवानीचा मिळाला असेल. ओके, ठीक आहे. तर मग याला लागूनच पुढचा प्रश्न असा आहे की मागच्या 15-20 वर्ष झालं किंवा तुम्ही म्हणल्यासारखं 25 वर्ष इथं एकाच घराण्यामध्ये ही सत्ता आहे. दुसरीकडे त्यांचे विरोधक म्हणलं तर इथले आमदार आहेत. आमदारांनी मोठी ताकद लावलेली आहे, कारण स्थानिकला आमदार भारतीय जनता पार्टीचे, त्याच्यानंतर वरी सत्ता भारतीय जनता पार्टीची दोन्ही ठिकाणी, केंद्रामध्ये पण. साहजिक आहे त्यांना पण वाटणार की आपल्या जे होम ग्राउंड आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपली सत्ता असायला हवी. तर या विरोधक म्हणून तुम्ही या दोन्ही पार्टींना कसं बघता किंवा मेन लढत तुमची कोणासोबत आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मेन लढत त्या दोघांची माझ्यासोबत आहे. ओके. कारण मी खूप कॉन्फिडंट आहे आणि त्यांनाही माहिती आहे की महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे की तो किती सक्षम आहे. आणि मशालीला, विधानसभेला आणि लोकसभेला इथल्या औशाच्या जनतेनं भरभरून मशालीला मतदान केलेलं. बरोबर आहे. आमचे नेते ओमदादा असतील, त्यांना 3-3.5 लाख मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत. इथंच हा महाविकास आघाडीचा विजय आहे. जनतेला माहिती आहे की आपल्यासमोर मशालीशिवाय आणि महाविकास आघाडीशिवाय काही पर्याय नाहीये. आता आपण म्हणालात की समोरचे जे 2 उमेदवार आहेत त्यातील एक उमेदवार जे आहेत भाजपचे, त्या तर इथल्या नाहीच आहेत किंवा त्यांना इथल्या औसा शहराची काही माहितीच नाहीये, त्या लातूरचे आहेत. आणि जे दुसरे आहेत तर ते घराणेशाहीतले आहेत. राजा की बेटी राणी बन रही है, राजा का बेटा राजा बन रहा है, राजकुमारी है वगैरे, ऑल दिस थिंग्स. तर त्यांनी आज 25-30 वर्ष इथलं समीकरणच बनून गेलेलं आहे. नगर परिषद म्हणजे अफसर बाबा, आणि हे दोन्हीही एकाच नाण्याच्या बाजू. हे महायुतीमधले एकत्र असणारे उमेदवार आहेत. म्हणजे ह्यांच्या सोयीनुसार ह्यांनी मोदीच्या बगलेत जाऊन बसले तेव्हा ते भाजपसोबत गेले. मग विधानसभेच्या वेळेस मग आणखीन युती झाली. मग आता का नाही केली तुम्ही? आणि सगळ्यात मला एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की औसा शहराची ही ऑलमोस्ट लोकसंख्या ही मुस्लिम आहे. ओके. अफसर बाबा मुस्लिम एक नेतृत्व आहे. जर त्यांना आपल्या समाजाचा एवढाच आदर असता किंवा एक जाण असती किंवा अभिमान असता, तर ते जो पक्ष भाजपसोबत आहे, जो मुस्लिम विरोधी अजेंडा चालवतो, त्याच्यासोबत ते कधीच गेले नसते. म्हणजे स्वतःचा राजकीय स्वार्थ, स्वतःच्या शैक्षणिक संस्था असतील किंवा गुत्तेदारी असेल, या सगळ्या स्वतःचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून ते औशातील जनतेचा वापर करून घेण्यासाठी त्या राष्ट्रवादीसोबत जाऊन बसले.
ओके ओके, म्हणजे एकंदरीत आपापल्या फायद्यासाठी हे सगळं सुरू आहे असं तुम्ही आणि म्हणताय. आमचं एक काय विजन आहे, फक्त सर्वसामान्य जनता हीच, फक्त ही सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे, बरोबर. ना की आमदार साहेबांची आहे किंवा काय ते आहे. पण भाजपचं कोण आहे का आज तुमचं इथं बरोबर. नगर, किंवा काय अनुभव आहे का कोणाला? फक्त आमदार साहेब आहेत ते. आणि त्यांचे पण खूप लोक त्यांनी नाराज केलेले आहेत. ओके, पण मग आता हे तर झालं राजकारण. समजा या राजकारणाच्या मध्ये जर आपण पाहिलं तर आता विकासाचे कोणते नेमके मुद्दे घेऊन तुम्ही औसेकरांपर्यंत जाताय? औषधातील प्रत्येक जनतेला किंवा नागरिकांना तुम्ही काय नेमकं सांगत आहात आता सध्या? मी जसं म्हणले आपल्याला की ही स्थानिक लेवलची निवडणूक आहे. यांना येथील जनतेला फक्त मूलभूत सुविधांची गरज असते. पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता. तुम्ही पाणी आज किती दिवसाला येतं इथं? हा सगळ्यात मोठा. पाण्याचं दुर्भिक्ष किती आहे? 2 पाणी पुरवठा योजना आलेल्या आहेत करोडो रुपये खर्च करून. त्याचं आउटपुट काय आहे? किती दिवसाला तुमचं पाणी येतं? आज मी बऱ्याच समतानगर वगैरे भागामध्ये फिरले, तिथं रस्ते नाही आहेत, गटारी नाही आहेत, पाण्याला ड्रेनेज नाही कुठं काढून दिलेलं. म्हणजे ते लोक इतक्या दयनीय अवस्थेमध्ये जगतायत. आम्ही लगेचच एक कॉल केला आमच्या खासदारांच्या थ्रू, MSCBच्या आणि नगर परिषदच्या CEOनी लगेच तिथं तात्काळ दखल घेत तिथलं पाणी ड्रेनेजचं काढायची व्यवस्था करून दिली. असं आम्ही जिथं आम्हाला दिसतोय की हा नागरिक अडचणीत आहे, जेवढं शक्य आहे तात्काळ त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करतोय आतापासूनच. आणखी दुसरे कुठले मुद्दे, आणखी पाण्याच्या व्यतिरिक्त आणखी काय वाटतं तुम्हाला? मला बेरोजगारीचा इथं प्रश्न आहे. ओके, त्यासाठी काय करता येईल का? महिलांसाठी लघु उद्योग, बचत गटाच्या माध्यमातून, अंगणवाडी. आता मी काही ठिकाणी गेले ते म्हणल्या, मॅडम हमारे को अंगणवाडी चाहिए इधर. म्हणजे त्या स्वतःहून सांगतायत आम्हाला की काय पाहिजे ते. तसं तुमचा कुठला उमेदवार गेलाय का तुम्हाला काय सांगितलंय का त्यांनी? आम्ही कुठलं पेड करत नाहीयेत. बरोबर, जे ऍक्च्युअल आहे, वास्तव आहे तेच सांगतोय आणि जनतेपर्यंत पोहोचतोय. ओके, म्हणजे जनतेचे विविध प्रश्न घेऊन तुम्ही जनतेपर्यंत जाताय. मग आता हे प्रचार करत असताना प्रचाराची जी एक स्ट्रॅटेजी आपण म्हणतो, तर लोकांपर्यंत पोहोचत असताना कुठल्या गोष्टींचा किंवा कुठल्या आव्हानांचा तुम्हाला सामना करावा लागतो असं काय वाटतंय का? आव्हानं म्हणजे काय आहेत की ते सर्व खूप वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत की किती वर्षापासून त्यांनी एकाच माणसाला मतदान केलेलं आहे. म्हणजे कुठंतरी हे थांबायला पाहिजे ना. तेच कंटाळलेले आहेत. म्हणजे जेव्हा एखादा नवमतदार असेल, त्यानं ज्याला केलं तो आज अगदी सिनियर सिटीजन झालाय, बरोबर, तर तो अजून तिथंच कारण पर्याय नव्हता. पण आता बेस्ट पर्याय त्यांच्या पुढे दिलाय ना महाविकास आघाडीचा माझ्या माध्यमातून. बरोबर. तर या ठिकाणी आपण मॅडम सोबत चर्चा करत आहोत आणि मॅडमनी सांगितले की बऱ्याच वर्षांपासून एकाच घरामध्ये सत्ता आहे आणि ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखं ते चालू. मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, अगदी हाकेच्या अंतरावर लातूरपासून औसा शहर आहे. लातूरनंतर सगळ्यात झपाट्यानं विकसित होणारं शहर म्हणून आपण औशाकडे पाहत असतो. परंतु सगळ्यात मोठी समस्या सध्या औशामध्ये आपल्याला दिसून येते ते म्हणजे ट्रॅफिकची. मग ते औसा मोड असू द्यात अथवा मार्केट परिसरामध्ये सुद्धा असू द्यात, शहरामध्ये सुद्धा ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होत आहे. याच्यासाठीचे काही उपाययोजना किंवा याच्यासाठीचं काही तुम्ही जनतेला वादा करताय का? निश्चितच. कारण तुम्ही आज माझी मुलाखत घेत, पण माझ्या पूर्वीच्या पण मुलाखती पाहाल किंवा काही माझ्या बाईट्स पाहाल तर त्यामध्ये मी प्रामुख्यानं या मुद्द्याचा उल्लेख केलेला आहे की मोकळा श्वास औषधाला घेण्याची गरज आहे. ती वाहतूक कोंडी फोडून की एवढे जीव जात आहेत. मध्येच एका बहीण भावाचा गेला काही दिवसांपूर्वी आणि तिथं कधीही तुम्ही जा, कुठला ट्रॅफिक पोलीस नसतो किंवा तिथं काही वाहनांना शिस्त नाहीये. आणि हा माझं लग्न झालं 10 वर्षापासून मी बघते तिथं आणखी जास्त समस्या निर्माण झाल्यात, पण त्याचं निरसन झालेलं नाही. आता तिथं उड्डाण पूल होणं गरजेचं आहे. पण आमदार साहेबांची दुटप्पी भूमिका झाली. पूर्वी ते काय म्हणले की इथं उड्डाण पूल नाही करायचा, आज काय म्हणतायत की आपण उड्डाण पूल करू. म्हणजे तुम्ही एका भूमिकेवरती ठाम राहा ना. करायचं आहे तर ते आल्यापासून त्यांचा जेवढा कार्य आतापर्यंत त्यांनी ॲक्विजिशन सुरू केलं असतं किंवा त्यावरती काहीतरी प्रक्रिया सुरू केली असती. म्हणजे सोयीनुसार तुमचे मुद्दे बदलतायत, हे नकोय ना. म्हणजे त्या मुद्द्याचा राजकारणामध्ये कसा फायदा होईल. आता पूर्वी आता जी घराणेशाहीकडे आहे सध्या अफसरबाबाकडं, तो 30 वर्षापासून आहेत सत्तेत. ते तेव्हापासून त्यांना हे दिसलं नाही का त्यांचं घर कुठं आहे
अगदी गावाच्या बाहेर निवांत मोकळं रहदारीपासून मुक्त स्वच्छ पर्यावरणामध्ये तिथं कुठल्या वाहनाचा त्यांना त्रास होणार नाही किंवा काही होणार नाही. बरोबर. ते उमेदवार कुठले देतात, पूर्ण बॉडीमध्ये त्यांच्या घरचे 6-7 उमेदवार त्यांच्याच घरचे असतात. कामं कुठले कोण करतं तेच करतं, टक्केवारी कोण घेतं तेच घेतं. आता हे जे 2 आलेले उमेदवार आहेत ना, भाजपचा आणि राष्ट्र, हे रबर स्टॅम्प आहेत. अच्छा. मी तुमच्या जनतेसोबत राहून काम करणारी आहे, हा माझा एक विश्वास आहे. कारण लोकांना काम करणारं पाहिजे. बरोबर बरोबर. तर मॅडमने सांगितल्याप्रमाणे की अशी वेगवेगळी भूमिका घेतली जाते जसा मुद्दा राजकारणाचा फायदेशीर ठरतो. म्हणजे समजा उड्डाणपूल बांधणं हे जर पॉलिटिकली प्रॉफिटेबल असेल तर मग तो मुद्दा पुढे आणायचा, आणि जर नसेल तर परत म्हणायचं की नाही आता इथं नको करायचं किंवा करायचं. तर अशा पद्धतीने नाही तर एक विकासाची दूरदृष्टी असायला हवी आणि एकदम ठाम राहून एखादी गोष्ट पूर्णत्वाकडे नेली पाहिजे. परंतु हे होताना इथं दिसून येत नाही असं इथं आपल्याला मॅडमनी सांगितलं. तर मॅडम आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटीकडे आहोत आणि मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आता काय लोकांना तुम्ही आवाहन करणार आहात किंवा काय संदेश देऊ इच्छिता या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. पूर्वी जेव्हा नगराध्यक्ष, म्हणजे एकच नगराध्यक्षाचा चेहरा इथं माहिती आहे, अफसर बाबा शेख, त्यांनी उद्यानासाठी किंवा विविध योजनांसाठी किती निधी आणला, त्याची फक्त उद्घाटन केली. एका कामाचं 2-2, 3 वेळेस उद्घाटन केलं, पण काम काही आजपर्यंत झालेलं नाही. तर त्याचं पुढे काय, किंवा आता स्मशानभूमीचा, प्रत्येक समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न आहे की अगदी शहरात आहेत किंवा त्याचं विद्रुपीकरण झालेलं आहे, त्याचा मेंटेनन्स नाही आहे, तिथं झाडं नाही आहेत आणि गलिच्छपणा असतो तिथं. एक माणूस जाताना तरी आयुष्य त्याचं ह्या वाहतूक कोंडीत घाणीमध्ये गेले, निदान गेल्यानंतर तरी परमात्म्याकडं की स्वच्छ ह्याच्यात जावं, तर असं पण नाही. बरोबर. तर लोकांना ती स्मशानभूमी सुद्धा उपलब्ध नाही आहे. हे एवढं दुर्दैव आहे माझ्या औस्याच्या जनतेचं. आणि मी आज औस्याच्या जनतेला विनम्रपणे आवाहन करते, विनंती करते की आपण मशाल हे माझं निवडणुकीचं चिन्ह आहे, तर यावरती बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा आणि आमचे सर्व उमेदवार महाविकास आघाडीचे हाताचा पंजा, तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल याच्यावरती मतदान करून आम्हाला सर्वांना भरघोस मताने निवडून द्या. नमस्कार. तर आपण या ठिकाणी मॅडमसोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितले हे 1-2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे की फक्त पॉलिटिकल स्टंट म्हणून काही गोष्टींचं उद्घाटन करायचं, मग ते त्यांनी त्या गार्डनचा प्रश्न मांडला आणि त्याचबरोबर स्मशानाचा प्रश्न आहे, स्मशानभूमीचा. तर अशा बरेचशा गोष्टी आहेत की फक्त निवडणुकीमध्ये कसा त्याचा फायदा होईल आणि लोकांपर्यंत फक्त त्याची ॲड कशी पोहोचेल, ॲडव्हर्टाईज, याच्याकडे लक्ष न देता ग्राउंडवर जाऊन काम करणारा माणूस आता या औषधासाठी पाहिजे असं त्यांचं इथं म्हणणं आहे. तर ते महाविकास आघाडीकडून इथं उमेदवारी त्यांना भेटलेली आहे, त्यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे आणि त्याच अनुभवाचा संपूर्ण फायदा आता औषधकरांना होईल असं सुद्धा त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. आपण या ठिकाणी ॲडव्होकेट मंजुषा माडजे मॅडम यांच्यासोबत चर्चा केली आणि सविस्तर इथं माहिती घेण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि याच्या व्यतिरिक्त जर मॅडमला तुम्हाला कुठला प्रश्न विचारायचा असेल तर तो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, जेणेकरून नेक्स्ट कधी वेळ आली इंटरव्ह्यूची किंवा बाईट घेण्याची तर तो प्रश्न आम्ही नक्की औसेकरांच्या वतीनं त्यांना विचारू. धन्यवाद.